परंतु काही नामचीन व्यक्ती ही कला जतन करत आहेत. प्रकर्षाने नाव घ्यावं लागेल. वस्ताद आनंदराव ठोंबरे, मिलिंद सावंत ठोंबरे आपल्या समोर सादर होतोय दांडपट्टा. गुरुजनांना वंदन केलेलं आहे. दांडपट्ट्याची माहिती आपण नेटवर शोधली तर फक्त हातगाईचं हत्यार एवढीच माहिती आपल्या समोर सादर होते किंवा एवढीच माहिती आपल्याला मिळते. परंतु एकाने अनेकांसोबत लढताना दांडपट्ट्याचा वापर केला जातो. हे हातगाईचं हत्यार म्हणजे सैन्य जेव्हा समोरासमोर एकमेकांच्या समोरासमोर येतं तेव्हा 1 to many एक शिपाई अनेक शत्रूंबरोबर लढतो तेव्हा हे हत्यार वापरलं जातं. आपल्या महाराष्ट्रावर औरंगजेबानं किंवा इतर अन्य परकीय शत्रूंनी जेव्हा आक्रमण केली त्यावेळेला आपल्या युद्धतंत्रणेची आणि युद्धकौशल्य याच्या जोरावर ह्या युद्धकलेच्या जोरावर आपण कमी सैन्याची ही युद्ध जिंकलेली आहे. दांडपट्टा म्हटलं तर प्रकर्षानं नाव घेतलं जातं बाजी प्रभू देशपांड्यांचं. दांडपट्ट्यामध्ये 4 प्रकार येतात. पहिली फेक म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःभोवती दांडपट्टा फिरवणं. दुसरी फेक म्हणजे शत्रूवर जाऊन वार करणं. तिसरा प्रकार असतो दाब भरणं आणि चौथा पट्टा आहे म्हणजे डबल पट्टा. बाजीप्रभू देशपांड्यांनी 52 खंड लढवताना चित्ती मसूदचे 3000 सैन्य केवळ 300 मराठी मावळ्यांना घेऊन 52 खंड लढवली. केवळ छत्रपती शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोचावेत ही त्यांच्या प्रती असलेली राजांच्या प्रती असलेली बाजीप्रभूंची ध्येयनिष्ठा शिवछत्रपतींच्या काळात बाजीप्रभू देशपांड्यांनी दांडपट्टा फिरवताना दोन्ही हातामध्ये 2 पट्टे फिरवताना शत्रूवर वार करायचा, स्वतःचं संरक्षण करायचं. खऱ्या अर्थानं ही कला आजही लोप पावत चाललेली आहे. माझी विनंती आहे मित्रांनो, तुम्हाला ही कला जर शिकायची असेल तर आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारख्या करवीर नगरीमध्ये ही कला वस्ताद आनंदराव ठोंबरे शिकवतात. त्यांच्याकडे जाऊन आपण ही कला शिकू शकतो. आता एका हातामध्ये पट्टा आणि एका हातामध्ये दांड. दांडचा उपयोग आपला वार बचवण्यासाठी केला जातो आणि पट्ट्याचा उपयोग हा वार करण्यासाठी केला जातो, दुश्मनाला मारण्यासाठी केला जातो. आम्ही जी अनेक युद्ध जिंकली, छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया केल्या ज्यामध्ये अनेक प्रकारची युद्धतंत्रणेची आणि युद्ध कौशल्य वापरलं. त्याच्यामध्ये मराठ्यांचं खास युद्ध कौशल्य म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारची हत्यारं आत्मसात करणं आणि शत्रूवर वार करून आपली लढाया जिंकणं. गेल्या वर्षी हा प्रकार आपल्या समोर सादर झालेला आहे. परंतु याला म्हणतात लाठी फिरवत असताना 6 फुटाच्या दायऱ्यामध्ये शत्रू आपल्या समोर येऊ शकत नाही. यामुळे शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो, आत्मबल वाढतं. ही कला स्त्रियांनीही शिकावी, आत्मसात करावी आणि कुठेतरी आज माझा रयतेचा राजा शिवछत्रपतींना वंदन करून ही कला या ठिकाणी सादर करताना एक मनामध्ये चांगली भावना निर्माण होते. दोन हातामध्ये 2 लाठ्या. एका लाठीने जर संरक्षण होतं तर 2 लाठ्यांनी त्यापेक्षा दुप्पट संरक्षण केलं जातं. आणि ही कला शिकवणारे जे कोणी नामचीन व्यक्ती आहेत त्यांना पुन्हा एकदा माझा मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले म्हणून आज आम्ही आमच्या समोर हा कार्यक्रम करू शकतो.